नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM वर मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, खेलो इंडिया मध्ये आज आपण पाहतो आहोत आपल्याकडे बॉल बॅडमिंटनची टीम आलेली आहे. तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या आचार्य मराठे महाविद्यालयाची सगळी विद्यार्थिनी आहेत आणि त्यांनी बॉल बॅडमिंटन हे रिप्रेझेंट केलेलं आहे आणि सेकंड प्राइज मिळालेला आहे त्यांना. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येस. आता माझ्यासोबत आहेत तनिष्का चिकणे, आकांक्षा हंकारे, वैष्णवी कोंडविलकर, स्वरा जाधव आणि अश्लेषा अढांगळे. तर आज मला जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं की बॉल बॅडमिंटन म्हणजे नेमकं काय. म्हणजे रेग्युलर बॅडमिंटन सगळ्यांना माहिती असतं, पण आमच्या प्रेक्षकांना बॉल बॅडमिंटन काय असतं त्याविषयी कोण सांगेल? हा, ओके, शुअर. बॉल बॅडमिंटन म्हणजे आपल्याला एवढंच माहिती आहे की आपण शटलकॉक सोबत खेळतो, पण जो शटलकॉकच्या जागी आपण एक चेंडू यूज करतो. हा गेम 1870s मध्ये आलेला आणि म्हणजे ह्या गेम मध्ये असे रूल्स असतात की 5 प्लेयर पुढे असतात, लास्ट 5 प्लेयर आपले असतात. अच्छा. आणि हा गेम एक सेट पॉइंट्सने खेळलेला असतो, म्हणजे 35 किंवा 15 असे सेट्स असतात. त्या सेट्स नुसार हा खेळ खेळलेला असतो. हा खेळ 1873 मध्ये जे रूल्स आले, हा तमिळनाडूचा खूप फेमस, म्हणजे तमिळनाडूनी हा गेम इन्व्हेंट केलेला आहे, तिकडून आलेला आहे. म्हणजे हा भारतीय गेम आहे. हा भारतीय गेम आहे. हा कुठला म्हणजे परदेशातनं आलेला नाही. ओके, बरं. आणि तुम्हाला म्हणजे कधी आपण बॅडमिंटन खेळता खेळता तुम्हाला बॉल बॅडमिंटनची आवड निर्माण झाली? तुम्ही कधीपासून खेळताय? मी 11th पासून खेळते. मला फर्स्ट टाइम तेव्हाच माहित पडलं. असंच विचार केला की आपण घ्यायला पाहिजे, असं ते न्यू ट्राय केलं पाहिजे. तर आमचे कोचेस खूप चांगले, त्यांनी खूप चांगलं शिकवलं आम्हाला, स्टार्टिंग पासून सगळं शिकवलं. अच्छा. आदित्य दादानी, सिद्धेश दादा वगैरे. आणि मी 8-9 पासून खेळते, आमच्या शाळेपासून. तेव्हापासून आम्ही DSO वगैरे सगळं खेळलं. अरे वा, जास्त एक्सपिरियन्स आहे. तुम्ही? आम्ही पण स्कूल पासून खेळलोय. आम्हाला थोडं आता जेव्हा कळलं आम्हाला की कॉलेजमध्ये पण हा स्पोर्ट्स आहे, तर आम्ही याच्यामध्ये पण स्वतःहून आम्ही पार्टिसिपेट केलं या गेम मध्ये. आणि आता कॉलेजमध्ये कशी तुम्ही तयारी करताय? म्हणजे शाळेमध्ये केलीच होती, पण आता कॉलेज लेवलला आल्यावर कशी? कारण आपण मग जेवढे मोठे होतो तेवढे आपले कॉम्पिटिटर्स पण तसे तयार होतात. हो, जास्त प्रॅक्टिस केली आम्ही लोकांनी. आणि कॉलेजने पण तेवढा सपोर्ट केला. असं नाही की म्हणजे आता आमची अर्ध्या जणांची 12th चालू आहे, असं नाही की आमच्या अभ्यासावर काही पडून दिलं. आमचे लेक्चर्स त्यावेळी म्हणजे तसे सायमल्टेनियसली लेक्चर्स पण अटेंड केले आणि प्रॅक्टिस पण केली. वाव, कारण प्रॅक्टिकल्स पण असतील ना तुम्हाला. आणि आता कसं तुम्ही ऍक्च्युअल कुठे झाली ही मॅच आणि तुम्ही कुठे खेळला? चेंबूर हायस्कूल मध्ये होती ही मॅच. ओके. आणि आमच्या टीम वर्क मुळे आम्ही सेकंड प्राइज आणलं आणि आता सेकंड आलंय. नेक्स्ट टाइम अजून चांगला प्रयत्न करून फर्स्ट प्लेस आणायचं ट्राय करू. आता तुम्ही सगळ्या मुली आहात आणि मुली म्हटलं की भांडतात एकमेकींशी असं म्हटलं जातं, तर तुमच्यात काही रुसवे फुगवे असं काही झालं का? थोडेफार, पण समजून स्पोर्ट्स मध्ये एकमेकांना हेल्प करत गेलो, सगळ्यांना समजून घेतलं, त्या प्रकारे आम्ही खेळलो. चुका तर सगळ्यांकडून होतात, पण आम्ही त्याला समजून घेतलं आणि त्याला परत दुरुस्त आम्ही केलं. जेलेसी नाही ठेवली की ती जास्त चांगली खेळते, ती पुढे चालली, असं काहीच नाही. ते आम्ही सोबत चाललो. मॅचचा म्हणजे ड्युरिंग मॅचचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? नर्वसनेस खूप होती स्टार्टिंगला, कारण थोडं समोरची टीम खूप स्ट्रॉंग होती, पण आम्ही यांचा विकनेस बघून आम्ही खेळलो आणि खूप चांगलं खेळलो आम्ही स्टार्टिंगला. अच्छा. एक दुसऱ्याला आम्ही सपोर्ट केला, सांगत गेलो की असं घे तू हे वगैरे. कोऑर्डिनेशन खूप चांगलं झालं आमचं. तुमच्यात काय प्लस पॉइंट्स आहेत आणि तुमचे काय विकनेसेस आहेत हे तुम्हाला खेळल्यावर आता कळलं असेल. आता फर्स्ट प्राइज साठी तुम्ही नक्कीच, आता ह्यावेळी तर सेकंड प्राइज मिळालं, पण फर्स्ट प्राइज साठी तुम्ही नक्कीच पुढच्या वेळी ट्राय कराल. काय तयारी करायची ठरवलेली आहे आता पुढे? जे आता चुका झाल्यात त्या परत नाही झाल्या पाहिजेत, त्याला कव्हर करून अजून हार्डवर्क करून अजून बेटर केलं. थोडं पॅनिक झालेलो आम्ही, म्हणजे कारण खूपच पॅनिक झालेलो, एवढे लोक, आणि त्यात असं झालेलं की आता ही मॅच काढायची. त्यात प्रेशर, आकांक्षा आणि मी, आम्ही खूप हायपर होतो मॅच. तू पण हायपर झाली? थोडं कव्हर होत नव्हता आणि अपोजिट टीमला थोडं वीक पॉईंट समजलं की ते त्याच्यावरच जास्त फोकस करतात. त्यांचा सेंटर वगैरे खूप चांगले होते, ते स्मॅश वर घेत होते, पण आम्ही खूप चांगलं कव्हर केलं आणि आमची फ्रंटने पण खूप चांगलं कव्हर केलं. बॅक पण, फ्रंट, सेंटर पण खूप चांगले खेळले. एकमेकांना कोऑर्डिनेट केलं, कॉल देऊन खेळलो. सो
कुठेतरी ते दिसून आलं. आमचे कोचेस पण बाहेरून सांगत होते की असं कर तसं कर, म्हणजे मॅच चालू असताना त्यांचा सपोर्ट होता की इथून बॉल घे तिथून बॉल घे, कुठून कव्हर करायचा कोर्ट. आणि त्यांचा सपोर्ट असला की म्हणजे एवढं हे नाही वाटत, त्यांचा कॉन्फिडन्स येतो. बघायला पाहिजे तुमची मॅच, कारण एवढं इंटरेस्टिंगली सांगताय तुम्ही सगळे. बरं, आता सगळ्यांचा आपल्या कॉलेजचा सुद्धा तुम्ही आभार नक्कीच मानले पाहिजेत की तुम्हाला आम्हाला प्लॅटफॉर्म दिलं. प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपलला थँक्यू, त्यांनी आम्हाला चान्स दिला, आम्हाला सपोर्ट केलं आणि आम्ही पुढे आलो. जयदीप सर आणि रागिनी मॅम लोकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. ओके, नक्कीच. आणि आज तुम्ही त्यामुळे इथे येऊ शकलात आणि छानसा इंटरव्ह्यू देऊ शकलात, तर तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. प्रेक्षक हो, खेलो इंडियामध्ये आज आपल्याकडे बॉल बॅडमिंटनची टीम होती जी आचार्य मराठे महाविद्यालयाला त्यांनी रिप्रेझेंट केलं आणि सेकंड प्राइज त्यांना मिळालेलं आहे. आपल्यासोबत होत्या तनिष्का चिकणे, आकांक्षा हंकारे, वैष्णवी कोंडविलकर, स्वरा जाधव आणि अश्लेषा अढांगळे. आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि खेलो इंडियामध्ये मी तेजस्विनी आपली रजा घेते. पुन्हा भेटूया खेलो इंडियाच्या पुढील भागात. धन्यवाद. आचार्य